राज्य परिवहन विभाग भरती 2026 मोटार वाहन निरीक्षक पदांची मेगा भरती मित्रांनो, पदे किती येणार आहेत, वयोमर्यादा काय असणार आहे, काय आहे पात्रता आणि शैक्षणिक अर्हता सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचे आहे। संपूर्ण डिटेल मी यामध्ये सांगणार आहे। एक मेगा संधी, मेगा ऑफर आहे असं म्हणायला हरकत नाही। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ही संपूर्ण डिटेल बातमी काय आहे ते। तर आरटीओ मध्ये लवकरच आपल्याला मोठी भरती पाहायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये राज्य परिवहन विभागाने 461 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी पदे भरण्याचा प्रस्ताव हा शासनाकडे पाठवलेला आहे। आणि अलीकडेच झालेल्या पदोन्नतीमध्ये 328 AIMVना निरीक्षक पदावर बढती मिळाल्यामुळे ही मंजूरची पदे आहेत। जवळपास 461 पदांची मेगा भरती या ठिकाणी तुम्हाला शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला पाहायला मिळेल। आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की परिवहन विभागामध्ये एकूण 1158 AIMV पदे मंजूर आहेत, तर त्यापैकी सध्या 785 पदे भरलेली आहेत। त्यामुळे अजूनही 30% पदभरती रिक्त आहे। मग फील्डवरील जे कामकाजाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना अधिक सक्षम सार्वजनिक सेवा उपलब्ध होण्यासाठी हीच आरटीओमध्ये लवकरच पदभरती होणार आहे आणि हे आपल्याला दिसून येणार आहे। सहाय्यक आरटीओ केडरमध्ये अद्याप काही पदे रिक्त आहेत, ज्याच्यामध्ये मंजूर 183 पदापैकी 140हून अधिक पदे भरली गेली असून सुमारे 42 पदे अद्याप रिक्त आहेत। मग ही पदे भरण्यासाठी 21 पदांसाठी जाहिरात काढण्यात आली असून 51 उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत। अशाच पद्धतीची आरटीओची सुद्धा 461 पदांची भरती किंवा जाहिरात लवकरच आपल्याला दिसून येईल। आता याच्यामध्ये आरटीओ होण्यासाठी काय काय तुम्हाला वयोमर्यादा, पात्रता, शैक्षणिक अर्हता, ज्याच्यामध्ये अभ्यासक्रम काय असणार आहे, ह्या सगळ्या डिटेल आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायच्या आहेत। सहाय्यक निरीक्षक म्हणून जर तुम्ही लागला तर त्याची कामे पार पाडताना काय आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा काय कामे असतात ही सुद्धा या ठिकाणी आपल्याला मेन्शन केलेले आहेत। सहाय्यक निरीक्षक पार पाडतात महत्त्वाची कामे, ज्याच्यामध्ये सहाय्यक निरीक्षकाच्या माध्यमातून वाहन नोंदणी होत असते, ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट होत असते, वाहन तपासणी होत असते, अशी अनेक महत्त्वाची कामे या ठिकाणी आपल्याला सहाय्यक वाहन निरीक्षक करताना दिसतो। चला पाहूया ही संपूर्ण डिटेल। आता वयोमर्यादा काय असते, अभ्यासक्रम काय असतो, कशा पद्धतीचे डिटेल्स असतात त्या पदाचे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही परीक्षा घेतली जाते। राज्य सरकारतर्फे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सुद्धा पदासाठी परीक्षा घेतात। शैक्षणिक पात्रता आपल्याला तुम्हाला माहिती आहे की डिप्लोमा 3 वर्ष ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा असावा किंवा डिग्री असावी किंवा समतुल्य 3 वर्ष डिप्लोमा किंवा डिग्री BE मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल हेही चालतं। आणि कधी कधी नाही अनुभव सुद्धा आवश्यक असतो, म्हणजे वाहन दुरुस्ती देखभालमध्ये 1 वर्ष काम केलेलं असा काही जाहिरातींमध्ये अपेक्षित आहे, मात्र सगळ्या जाहिरातींमध्ये नसतो। मात्र याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता बघायला गेलं तर 3 वर्ष डिप्लोमा किंवा तुम्हाला BE मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलमध्ये किंवा समतुल्य 3 वर्षाचा डिप्लोमा लागणार आहे। आता वयोमर्यादा काय असते, सामान्य उमेदवारांना किमान वय 18 ते 19 वर्ष असतं आणि कमाल 38 वर्ष असतं। आणि याच्यामध्ये जर आरक्षित प्रवर्ग असेल म्हणजे SC ST OBC EWS अशा प्रवर्गांसाठी याच्यामध्ये 5 वर्ष तुम्हाला सूट मिळते, म्हणजेच 38 वर्ष आणि 5 म्हणजे 43 वर्षापर्यंत तुम्हाला सूट मिळत असते। एक सर्व्हिसमॅन असतील तर त्यांना 5 वर्ष पेक्षा 7 वर्ष सूट असते, म्हणजे 45 वर्षापर्यंत। वयोमर्यादा अधिकृत नोटिफिकेशननुसार सुद्धा बदलू शकतं, मात्र एवढी तरी राहीलच। आता निवड प्रक्रिया कशी होते तर पूर्वपरीक्षा पहिल्यांदा होते, ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रिलिमिनरी एक्झाम असते, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा होते, त्याच्यानंतर दस्तऐवज पडताळणी असते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं आणि कधी कधी शारीरिक मानके असतात किंवा मुलाखती असू शकते। त्याच्यामध्ये वेतन आणि फायदे काय आहेत बघा, वेतन जवळपास 37,600 ते 1,22,700 पर्यंत असू शकतं। S14 पे स्केल आहे आणि इतर भत्ते सुद्धा मिळतात आपल्याला, DA HRA वगैरे PF। ठीक आहे, या पद्धतीची डिटेल्स आहेत, या सगळ्या पदासाठी लागणाऱ्या ह्या अर्हता आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।